मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या थेरा ॲग्रो रिसॉर्ट बद्दल। तर तुम्हाला याची सगळी माहिती देणार आहेत आमचे मामा। यस बेटा, वेलकम टू थेरा ॲग्रो रिसॉर्ट। हे बघ, हे आपलं आहे थेरा ॲग्रो रिसॉर्ट। थेरा ॲग्रो रिसॉर्टमध्ये आपण ॲग्रो कन्सेप्ट ठेवलेली आहे। म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं ना तर आपण बघ, हा डाव्या बाजूला दिसतोय, ही भाजीपाला आहे आपला। इथे आपण काय करतो, गेस्टला ज्या वेळेला भेंडी मसाला द्यायचा असेल ना तर आपण बघ, आपल्या इथली भेंडी आपण कापतो आणि इथलाच भेंडी मसाला किंवा भेंडी फ्राय आपण डिश देतो, बरोबर। त्यानंतर जर लोकांना टॉमॅटो पाहिजे असेल तर आपण इथे टॉमॅटो ग्रो करतो, इथं वांगी पाहिजे तर वांगी ग्रो करतो। सकाळी सकाळी आपण लोकांना काय करतो माहिती आहे, ॲग्रोमधून आम्ही सकाळी सकाळी या ठिकाणी हर्बल टी देतो। तर हर्बल टीमध्ये आजकाल लोकांना लेमन ग्रास, तुळशीची पानं, तर दाखवतो लेमन ग्रास आहे बघ, हे आहे ना, हे आमचं लेमन ग्रास आहे। हे लेमन ग्रासचेच आम्ही ग्रास काढायचं आणि याचा चहा बनवायचा, गवती चहा। तुळस दाखवू मग, आधी तुळस दाखवते। या तुळस आहे ना, मग तुळशीची पानं काढायची आणि त्या चहामध्ये द्यायचं, म्हणजे लोकांना आपण हर्बल चहा देतो, आयुर्वेदिक। ही तुळस दिसलं, तुळस आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकतो, तो कढीपत्त्याचं झाड आपण पलीकडे लावलेलं आहे, हे सगळं करतो। आणि याचबरोबर आपण इथं काय करतो माहिती आहे का, इथं आपण मेडिसिनल झाडं भरपूर लावलेली आहेत। म्हणजे जुनी आयुर्वेदिक झाडं होती ना, फॉर एक्झाम्पल गेटवर बघितलं, गेटवर आपल्याला निळी गोकर्ण दिसते, हे गोकर्ण आपण त्याचा आपण गेस्टला कधी मागितलं तर गेस्टला आपण ब्लू टी देतो। गोकर्ण चहा आपण बघूया, गोकर्ण चहा किंवा ब्लू टी बोलतात ना, हे आपण त्या गेस्टला देत असतो, समजलं। त्याचबरोबर आपल्या इथे दुसरं जर पाहिलं तर आपण गेटच्या उजव्या हाताला आपण प्राजक्त लावलेलं आहे। प्राजक्तचं झाड दाखवू, चलिये। प्राजक्ताचं हे बघ, आपण इथं काय करतो, लोकांना माहिती आहे, प्राजक्ताच्या झाडांचं पानं आहेत ना, ही फार आयुर्वेदिक आहेत। याला मराठीमध्ये प्राजक्त बोलतात, कोण पारिजात म्हणतं, हिंदीमध्ये हरसिंगार बोलतायत। पण हा औषधी झाड आहे भरपूर, याचा औषधी उपयोग पण आपण लोकांना सांगतो। ज्यांना जॉईंट पेन आहे, आर्थरायटिस आहे, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, या पानांचा रस काढून त्याचा पिला, त्यातून आजार मोर मिळतो, हे असं आयुर्वेदमध्ये सांगितलं आहे। आणि हे वास्तूनुसार चांगलं असतं, म्हणून आपण काय केलं, थेरा ॲग्रो रिसॉर्टमध्ये गेटच्या उजव्या बाजूला पण आपल्या घराच्या अंगणामध्ये आपण हे प्राजक्ताचं झाड लावलं। हे बघ किती छान फुलं आहेत प्राजक्ताची, हा बघ, हे प्राजक्ताची फुलं आहेत। संपूर्ण हा जो ना, हा रिसेप्शन सेंटर आहे आपला। हा रिसेप्शन सेंटर 1 BHK हॉल पण आपण म्हणून वापरतो। या रिसेप्शन सेंटर समोर आपण हे बघ, ही 5 झाडं या साईडला डाव्या हाताला आणि 5 साईड उजव्या हाताला ही सुपारीची झाडं लावली आपण। सुपारी बोलतो ना आपण, मराठी माणसं हिंदी माणसं सुपारी शुभ शकून म्हणतो ना, म्हणून सुपारी झाड। त्याच्याबरोबर या ठिकाणी हे जे प्लांट्स लावलेले आहेत ना, हे बघ, हे जे लावलेले आहेत ना, हे संपूर्ण आपले प्लांट दिसतात तुला। हे जे प्लांट आहे ना, याला बोलतात इन्सुलिन प्लांट। काय इन्सुलिन? आजकाल सगळ्या लोकांना डायबिटीस भरपूर असतं ना, म्हणजे याचं एक पान जर खाल्लं ना तर शुगर लोकांची कंट्रोलमध्ये राहते, म्हणून हे आयुर्वेदिक झाड आहे। आपण ॲग्रो रिसॉर्ट आहे म्हणून ते आयुर्वेदिक झाड आहे बघ, संपूर्ण कसं दिसतं बघ, छानपैकी। आवडलं का नाही? इन्सुलिन प्लांट, हा इन्सुलिन प्लांट आहे। याचं फक्त पान आहे, मी खाऊन दाखव आता। हे पान घ्यायचं, शुगर से छुटकारा, हे आपण लावलंय, लोकांना आपण देतो। हे बघ, याचं कटिंग करून आपले गेस्ट आहेत ना, पाहुणे इथून घेऊन जातात, हे लोकांना सकाळी गेस्ट म्हणून दिलं आपण, त्याने घरून घेऊन लावायचं। मग तुम्हाला बाहेरच्या ॲलोपॅथिक गोळ्या घ्यायची गरज नाही लागत, हे आपण इथं करतो। गझिबो ओपन केलेले, गझिबो आहे, गझिबोच्या ठिकाणी लोक, त्या ठिकाणी 4 वॉशरूम आहेत बघ, 2 फिमेल आणि 2 मेल। हे वॉशरूम आपण पलीकडे पण केलेले आहेत। संपूर्ण लग्न आणि रिसेप्शनचं, लग्न रिसेप्शनचा आपण इथं कार्यक्रम घेत असतो या ठिकाणी, तिथे स्टेज आपण बनवून। आता हे डाव्या हाताला जर बघितलं ना इकडं, हे बघ, हा डाव्या हाताला आहे ना, हा आपला सेंटर ऑफ अट्रॅक्शन ज्याला बोलतो ना आपण, हे डाव्या हाताला आहे। हे बघ, हे 2 दगड आहेत ना, या ठिकाणी आपण फोटो सेशन करतो इथे, म्हणजे इथं बसायचं। हा आपण फोटो सेशनसाठी हा पॉईंट बनवलेला आहे। हे 2 दगड ठेवले आहेत, झाडं लावली आहेत, आणि मागं संपूर्ण ब्युटी दिसते ना, निसर्गाचं सौंदर्य, सेल्फी पॉईंट आहे। इथं आपण संपूर्ण लोकांचं इथं फोटो सेशन होते। याच्या मागं आपला स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूल दाखवतो तुला।
मुलांसाठी आहे. हा 15 फूट बाय 14 फूटचा आणि 2.5 फूट डेप असलेला छोट्या मुलांचा स्विमिंग पूल. इथं मजा केली ना तुम्ही. आणि आता मोठ्यांचा स्विमिंग पूल दाखवतो. हा बघ, हा संपूर्ण आपला मोठ्या माणसांचा स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूल 40 फूट लांब आहे आणि 26 फूट रुंद असा स्विमिंग पूल आहे. त्या स्विमिंग पूलच्या बाजूला आपला हा रेन डान्स आहे. इकडे रेन डान्स पण आहे. लोक इथे स्विमिंग पूल आणि रेन डान्स इथे एकत्र एन्जॉय करतात. निसर्गरम्य वातावरण. निसर्ग बघ कसे ढग आलेत बघा. संपूर्ण डोंगरावर ढग उतरलेत. लहानपणी माहिती आहे मराठीमध्ये एक कविता आहे आमची, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे. असा काळा काळा कापूस आपल्याला दिसतोय. तसे ढग डोंगरावर आहेत बघ. रेस्टॉरंट दाखवतो. हे बघ, हा आहे आपला रेस्टॉरंट. या ठिकाणी या संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये ॲट अ टाइम 40 लोक जेवायला बसतात एवढं आपण रेस्टॉरंट बनवलं. रेस्टॉरंटच्या पलीकडे आपलं आहे किचन. व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड आपण सगळं सर्व करत असतो इथे. या ठिकाणी आपण स्पेसिफिक सर्वंट क्वार्टर पण बनवलेले आहेत. म्हणजे आपल्या इथे जे काका राहतात, केअरटेकर आपले कुक आहेत ना, यांच्यासाठी आपण या रूम बनवल्या आहेत. आणि कोणाचा ड्रायव्हर असेल गाडीचं, कोणाचं केअरटेकर असेल तर यांना पण आपण राहण्याची इथं सोय केलेली आहे. त्यामुळे केअरटेकरसाठी सेपरेट रूम आहेत आपल्या इथे. चालेल, आता रूम दाखवतो तुला आपल्या. म्हणजे आपल्यासोबत जे ड्रायव्हर वगैरे येतात ते इथे राहू शकतात. इथे राहू शकतात. ड्रायव्हर लोकांना सुद्धा आम्ही गाडीमध्ये झोपायला नाही, रूममध्ये झोपायला चान्स देतो. अच्छा, हे खूप छान आहे. आपण खेळासाठी इंडोर गेम्स इथं कॅरमची सोय केलेली आहे. चेस आहे, कॅरम आहे, लुडो आहे, सगळं इथे खेळू शकते. स्पोर्ट्ससाठी इथं स्पेसिफिक सेक्शन दिलेलं आहे. इथं स्पोर्ट्ससाठी आपण ओव्हरआर्म क्रिकेटसाठी संपूर्ण पिच बनवलेलं आहे. हे बघ, नेटने कव्हर केलेलं आहे. संपूर्ण ओव्हरआर्म क्रिकेट इथे खेळायचं. या ठिकाणी मग आर्चरी घेतो. हा जो संपूर्ण लॉन दिसतो ना, हा संपूर्ण आपला 90 बाय 60 90 बाय 60 स्क्वेअर फीटचा हा लॉन आहे. इथं आपण बॉक्स क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो. आणि संपूर्ण या ठिकाणी रात्रीसुद्धा आपण फ्लड लाईट लावलेली आहे. हे बघ, रात्रीसुद्धा लोक इथं येऊन फुटबॉल खेळू शकतात, बॉक्स क्रिकेट खेळू शकतात. हा संपूर्ण लॉन त्यासाठी आहे. आपली सिंगल कॉटेज रूम आहे. याला फॅमिली रूम, कपल रूम किंवा आपण 5 लोक असेल. इथं नंबर किती आहे? 104. आता बघू कोण आहे आतमध्ये. अरे वा युवराज, जरा आम्हाला रूम बघू द्या. जरा थांबा. हे आपली सिंगल रूम आहे. सिंगल कॉटेज याला आपण बोलतो. याच्यामध्ये हा एवढा मोठा बेड आहे. डबल बेड दाखवतो. डबल बेड मोठ्या फॅमिलीसाठी किंवा 10 लोकांसाठी कशी डबल बेड. हा बघा, हा डबल बेडचा किंग साइज बरोबर. तुला जादू दाखवतो.
आपण या दरवाजातून आतमध्ये आलो म्हणजे ही एक रूम झाली. आता इथे एक दरवाजा दिला आहे बघ, आहे ना. आता हा दरवाजा आपण उघडला, आलो दुसऱ्या रूम मध्ये आलो. आई बघ, ही दुसरी रूम आहे आपली. बंद केलं ना, असा बंद केला तर तुम्ही 5 मित्र किंवा एक फॅमिली इकडे आणि दुसरी फॅमिली दरवाजा बंद करायचा, संपलं. मग याला जर बाहेर जायचं, या दरवाजातून बाहेर. हा संपूर्ण आपला हा शेत आहे ना, इथं आपण संपूर्ण भाजीपाला करतो. भाजीपाला आपल्या इथं कोंबड्या आहेत, बदकं आहेत. मग कोंबड्यांची अंडी, बदकांची अंडी, कोंबड्या आपल्याला खायला. त्या बघी संपूर्ण इथं झाडं लावलेली आहेत. तेव्हा आले बघ. हे बघा बघ, आपल्या इथं केळी बघ, आपल्या इथं केळी आपण पिकवतो. याला केळी आली. चला आता तुला आमचा फिश पॉन्ड दाखवतो. इथं आमच्या तळ्यामध्ये मासे आहेत, दाखवतो तळ तुला. ये सबका प्यारा थेरा. जर तुम्हाला आमचा थेरा रिसॉर्ट आवडला असेल तर आमच्या रिसॉर्टला नक्की विजिट करा. थँक्यू.